जे त्यांनी जरी कबुली दिलेली असली तरी या पाठीमागे खरं तर दोन प्रश्न उपस्थित होत आहेत। ते म्हणजे यातला एक पहिला प्रश्न असा आहे की डी.के. शिवकुमार यांचा आपण नुकताच बाईट चालवला, त्यांनी म्हटलेलं होतं की यामध्ये प्रशासनाचा दोष नाही, प्रशासनानं उत्तम काम केलं। आणि दुसरीकडे आम्ही केवळ 10 मिनिटात कार्यक्रम आटोपला, ज्या वेळेला या सगळ्या ही जी सगळी घटना घडत होती ती स्टेडियमच्या बाहेर घडत होती आणि तरी सुद्धा त्यांनी हा संपूर्णपणे so I think it should not be politicized at all. It can happen in any state ruled by any political party. That much if at times it happens in some state where BJP is in power, we should not blame BJP also. कल आप वहाँ थे, आज भी मुझे लौटे हैं। क्या स्थिति बहुत ज्यादा हो गई थी? भीड़ बहुत ज्यादा हो गई थी, अचानक इस कार्यक्रम को आयोजित किया गया उसकी, और ये अंदाजा किसी को नहीं था। फ्रेंचाइजी से मेरी बात हुई, फ्रेंचाइजी भी कहना उनको भी अंदाजा नहीं था कि इस तरह भीड़ उमड़ पड़ेगी। तो ये अचानक हुआ हादसा है जिसको लेके सारे लोग दुखी हैं, और जो भी जितनी मैक्सिमम मदद हो पाएगी मृतकों के परिवारों की और जो घायल हैं उनके, वो सब करने का प्रयास हो रहा है। डी.के. शिवकुमार ने सर अपॉलॉजी भी इसको लेकर मांगा और कहा कि हम लोग अभी डिटेल्स ले रहे हैं। हाँ, वही सारे अभी डिटेल्स ले रहे हैं। मेरी बात भी चल रही, कर्नाटका गवर्नमेंट से भी, पुलिस से भी, फ्रेंचाइजी से भी, बीसीसीआई के लोगों के आपस में, तो सारी बातचीत चल रही है। उसके बाद जो तथ्य पता चलेंगे आप लोगों को अवगत कराएंगे। चीफ मिनिस्टर शुड रिजाइन, व्हाट डू यू नहीं, देखिए इसमें रिजिग्नेशन ये सब फिर पॉलिटिसाइज करने की बात है, ये पॉलिटिक्स की बात थोड़ा ना है। अब एक सवाल अलग से दे दूंगा, कितने देर में हो गया रहता? एक मिनट सगळ्याबाबत ही प्रतिक्रिया दिलेली आहे की घडलेली घटना दुर्दैवी असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। यामध्ये कुठल्याही सरकारला दोष देऊन चालणार नसल्याचं देखील शुक्ला यांनी म्हटलेलं आहे। यासोबतच आता एक महत्त्वाची अपडेट आलेली ते म्हणजे या चेंगराचेंगरीमध्ये मृतांचा आकडा वाढलेला आहे, 11 आता मृतांचा आकडा झालेला आहे। चेंगराचेंगरीमध्ये आतापर्यंत जे बळी गेलेले होते त्यांची संख्या वाढलेली आहे, 11 बळी यामध्ये गेल्याचं आता पाहायला मिळतंय। आपण पुन्हा एकदा आपले प्रतिनिधी विजय साळवींकडे जाऊयात। विजय, आपण नुकतंच बघितलं की राजीव शुक्ला यांची प्रतिक्रिया आलेली होती, जे की काँग्रेसची पार्श्वभूमी त्यांची आहे आणि बीसीसीआयचे उपाध्यक्ष देखील आहेत। या सगळ्यामध्ये अचानक गर्दी वाढल्याचं त्यांनी देखील सांगितलेलं होतं। तर दुसरीकडे त्यांचेच सहकारी काँग्रेसचे डी.के. शिवकुमार यांनी म्हटलेलं होतं की आम्ही अवघ्या 10 मिनिटांमध्ये स्टेडियम मधला कार्यक्रम आटोपला, जो की हा कार्यक्रम त्यांना रद्द करता आला असता। मला असं वाटतं की तो कार्यक्रम रद्द करता आला असता नसता याच्या पलीकडे जाऊन आपल्याला इथं आता विचार करायला हवा। कारण राजीव शुक्ला यांची पंचायत झाली, बीसीसीआयचे उपाध्यक्ष, त्याच वेळेला काँग्रेसची पार्श्वभूमी असल्याने कर्नाटकमधलं सरकार काँग्रेसचं आहे, त्यामुळे त्यांना उत्तर देताना त्यांची खूप पंचायत झाली आणि त्यांनी मला आवडतं आपल्याला दृश्यांमध्येच दिसलं, त्यांनी त्या प्रसिद्धी माध्यमांसमोरनं थोडासा पळ देखील काढलाय। पण प्रश्न राहिला जो आहे तो सगळ्यात महत्त्वाचा आहे की ते म्हणतायत आरसीबीला, फ्रँचायझीला अंदाज आला नव्हता की किती लोक रस्त्यावर येतील। भारतात क्रिकेटमधला विजय साजरा करण्यासाठी लाखोंची गर्दी येऊ शकते, हे साधं शेंबडं पोर देखील सांगू शकतं। ते जर सिद्धरामय्या आणि डी.के. शिवकुमार यांच्या प्रशासनाला, यांच्या सरकारला जर समजत नसेल, राजीव शुक्लांना एवढी वर्ष बीसीसीआयची खुर्ची उभवून समजत नसेल, तर मला वाटतं त्यांना या खुर्चीचा त्याग करायला हवा। कारण भारतात क्रिकेट हा सगळ्यात मोठा इलाज आहे आपल्या दुःखावर, आपल्या वेदनेवर फुंकर घालण्यासाठी। त्यामुळे जेव्हा केव्हा आपल्या संघाचा, मग तो भारतीय संघ असेल किंवा IPL मधली कुठलीही फ्रँचायझी असेल, त्याचा जेव्हा विजय होतो ना, तेव्हा लाखोच्या संख्येनं गर्दी ही भारतातलं कुठलंही शहर असेल त्याच्या रस्त्यावर उतरत असते। आणि जर असं राजीव शुक्ला म्हणत असतील, जर कदाचित कर्नाटकच्या सरकारमधील मंत्री म्हणत असतील, तर ते केवळ हास्यास्पद आहे असंच म्हणावं लागेल दीपक।